नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सकाळी इकडे विशाखा जिममध्ये आली. शर्विलला भेटण्यासाठी ती फार उत्सुक होती. त्याला थँक्यू तिला म्हणायचं होतं. तिच्या चेहऱ्यावरती स्ट्रेस नाही तर फार आनंद होता. गुड मॉर्निंग विशू, टोनी तिला पाहत बोलला. गुड मॉर्निंग टोनी, तिने त्याला हसत मिठी मारली. क्या बात है, आज फार खुश दिसतेस. हो, आधी मला कॉंग्रॅच्युलेशन्स कर, मग सांगते. ओके, कॉंग्रॅट्स, टोनी हसत बोलला. थँक्यू. काल मला देशमुख इंडस्ट्रीजचा नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे. वाव, इट्स अ ग्रेट न्यूज. टोनीनं पुन्हा तिला मिठी मारली. थँक्यू. कुठे येतो? कोण? तुझा ट्रेनर. अजून आला नाही तो. का? ती शॉक होत बोलली. त्याच्या आजोबांची तब्येत बरी नाही आहे ना, त्यामुळे. ओह, तिचा चेहरा पडला. काय ग, काय झालं? मी कालपासून पाहतोय. आधी त्याचा नंबर मागितलास आणि आज चक्क त्याला शोधतीयस. ॲक्च्युली हा प्रोजेक्ट मला त्याच्यामुळेच मिळाला आहे, असं म्हणत विशाखानं टोनीला सगळं सांगितलं. तरीच मला वाटत होतं की हा शर्विल नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो दिसतो तसा नाही, टोनी बोलला. यू आर राईट टोनी, प्रमोद तिथे येत बोलला. विशाखा आणि टोनी प्रमोदकडे पाहू लागले. मुळात त्याला कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जॉब हवा आहे. त्याचं शिक्षण, त्याचे स्किल्स सगळे बिझनेस रिलेटेड आहेत, परंतु एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्याला कुठेही जॉब मिळत नव्हता आणि त्याला लवकरात लवकर एक जॉबची गरज आहे आणि म्हणून तो इथे आला आहे, असं म्हणून प्रमोद त्याच्या कामाला निघून गेला. खरंच इंडियामध्ये टॅलेंटची कमी नाही, पण त्या टॅलेंटला परफेक्ट प्लॅटफॉर्म मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. असे कितीतरी तरुण त्यांच्याकडे टॅलेंट, स्किल असूनही बेकार आहेत, असं म्हणून टोनी देखील त्याच्या कामाला निघून गेला. इकडे विशाखा विचारात पडली. शर्विलच्या टॅलेंट आणि स्किलमुळे तिला एवढा मोठा प्रोजेक्ट मिळाला आणि तिनं मनाशी काहीतरी पक्क केलं आणि ती वर्कआउट करू लागली. इकडे सकाळचे 10 वाजले होते. शर्विल त्याच्या आजोबांना औषधं देत होता. मला नको या गोळ्या, फार कडू आहेत. आजोबा तोंड एकदम वाकडं करत बोलले. कडू गोष्टी शरीराला चांगल्या असतात, घ्या. नको, त्यांनी मान फिरवली. आजोबा, तुम्ही अगदी लहान मुलांसारखा हट्ट करताय, तो बारीक डोळे करून त्यांना पाहत बोलला. नेहमीचं यांचं, अजिबात औषधं घेत नाहीत. आजीनं देखील सूर लावला आणि तितक्यात दारावरची बेल वाजली. मी पाहतो, असं म्हणून शर्विलनं दार उघडलं आणि समोर विशाखाला पाहून तो शॉक झाला. हाय, ती स्माईल करत बोलली. मॅडम, तुम्ही इथे? तो आश्चर्यानं बोलला. आत तर घे, मग बोलू. सॉरी, प्लीज कम. तो तिला आतमध्ये घेण्यासाठी बाजूला होत बोलला. विशाखा आत आली आणि समोर बसलेले आजी आजोबा अनोळखी नजरेनं तिच्याकडे पाहू लागले. आजोबा, या विशाखा मॅडम आहेत, जिममध्ये येतात, आणि मॅडम हे माझे आजी आजोबा. हाय, सॉरी, नमस्कार, ती हात जोडत बोलली. आजी आजोबांनी देखील हात जोडून तिला नमस्कार केला. तुम्ही बसा ना, आजी बोलली आणि विशाखा बसली आणि आजूबाजूला पाहू लागली. आजी, कॉफी, शर्विल बोलला आणि आजी लगेचच किचनमध्ये गेली. तुम्ही इथे अचानक आलात, काही काम होतं का? शर्विल बोलला. तुला थँक्यू म्हणायचं होतं. थँक्यू? म्हणजे प्रोजेक्ट मिळाला? येस, मला तो प्रोजेक्ट मिळाला, थँक्यू. तुझं प्रेझेंटेशन खूप छान होतं. विशाखा अगदी खुश होत बोलली. कॉंग्रॅच्युलेशन्स. शर्विल देखील खुश होत बोलला. मग आजीनं सगळ्यांना कॉफी दिली. थँक्यू, विशाखा आदबीनं म्हणाली. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात? आजोबा बोलले. नाही, खरं तर मी शर्विलसाठी एक ऑफर घेऊन आली आहे. विशाखा शर्विलकडे पाहत बोलली. आजी आजोबा तिच्याकडे आणि नंतर त्याच्याकडे पाहू लागले. शर्विल, हा प्रोजेक्ट मला फक्त तुझ्यामुळे मिळाला आहे आणि हे सांगायला मला बिलकुल कमीपणा वाटत नाही. तू माझ्यासोबत या प्रोजेक्टमध्ये काम करशील का? विशाखा डायरेक्ट बोलली आणि शर्विल देखील शॉक झाला. आजी आजोबा खुश झाले आणि शर्विलकडे पाहू लागले. त्याच्यासाठी फार चांगली संधी चालून आली होती. मला माहीत आहे तुला जॉबची गरज आहे आणि मलाही तुझ्यासारख्या हुशार एम्प्लॉईची. माझ्याकडे कामाचा अनुभव नाही आहे, पण शर्विल तिला बोलला.
डझंट मॅटर. अनुभवापेक्षा तुझे स्किल्स, तुझं टॅलेंट मला जास्त महत्त्वाचं आहे. अनुभव काय एकदा कामाला सुरुवात झाल्यावर मिळेलच. तुझ्यासोबत मी माझी अनुभवी टीम देईल आणि तू त्यांच्यावरती असशील. मग शर्विल, कसला विचार करतोयस? हो म्हण बाळा. आजी आजोबा खुश होत बोलले. ठीक आहे, मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे, शर्विल बोलला. थँक्यू. हे माझं कार्ड. उद्या सकाळी मला ऑफिसमध्ये येऊन भेट. तुझ्यासाठी तुझी केबिन तयार असेल. विशाखा हसत बोलली आणि शर्विलही हसला. विशाखा निघून गेली. आजी आजोबा शर्विलला त्याच्या मनाप्रमाणे जॉब मिळाला म्हणून फार खुश होते, परंतु तो नव्हता. आज काहीतरी गोडधोड करा. फार दिवसांनी इतकी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली आहे. आजोबा आजीला बोलले. काय करू? पुरणपोळी की श्रीखंड? आजी खुश होत बोलली. शर्विललाच विचार, आजोबा बोलले, परंतु शर्विल मात्र शांत होता. काय झालं शर्विल? तू शांत का आहेस? जॉब मिळाला पण तू खुश नाही का? आजोबा त्याचा शांत आणि निर्विकार चेहरा पाहत बोलले. मी खुश आहे आजोबा, पण मला ही खुशी आताच सेलिब्रेट करायची नाही. ही माझ्या सक्सेसची पहिली पायरी आहे. मी माझं सक्सेस तेव्हाच सेलिब्रेट करेल जेव्हा आर्या माझ्यासोबत असेल. शर्विल डोळ्यात पाणी आणत बोलला. लवकरच तू तुझ्या यशाचं शिखर गाठशील आणि आर्या देखील सोबत असेल, आजी बोलली. आर्या आत्ताही माझ्या सोबत आहे आजी. ती शरीरानं माझ्यापासून दूर असली तरी तिचं मन माझ्याशी जोडलंय. इकडे शर्विलने मॅनेजर म्हणून शेट्टी ग्रुप जॉईन केला. तो तिथं आल्यानं परेशही फार खुश झाला. दोघे आधीपासूनच फ्रेंड्स आहेत हे अजून तरी कोणाला माहीत नव्हतं. शर्विल त्याचं काम चोखपणे करत होता. हळूहळू विशाखाचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला आणि तिनं त्याला आता सोबतच ठेवलं. कंपनीच्या कोणत्याही मीटिंगसाठी दोघेही एकत्रच जायचे. प्रत्येक डिसिजनमध्ये ती त्याची मदत घ्यायची. तोही तिला कंपनीच्या हितासाठी जे योग्य आहे ते सांगायचा आणि त्यानंतरच निर्णय ठरवायचा. हे आता तिच्या भावाला मात्र खटकू लागलं. इकडे शर्विलला त्याच्या मनासारखा जॉब मिळाला म्हणून आर्या देखील फार खुश होती. तिचीही एक्झाम आता महिन्याभरावर आली होती. एक्झाम होताच ती पुन्हा भारतात जाणार होती आणि मुंबईमध्ये राहणार होती. त्याच्याशी बोलता भेटता जरी येत नसलं तरी त्याला निदान दुरून तरी पाहता येईल असा तिचा विचार होता. इकडे शर्विल विशाखा त्याच्या केबिनमध्ये त्याला आवाज देत बोलली. येस मॅडम, तो आदबीनं बोलला. किती वेळा सांगू मला मॅडम म्हणत जाऊ नकोस. सॉरी, बोल, तो हसत बोलला. तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? हो आहे. गुड, मग तुझंही तिकीट बुक करते. तिकीट? तो न समजून बोलला. आपण न्यूयॉर्कला जातोय. न्यूयॉर्कला? तो शॉक होत बोलला. हो, माझ्या मामे बहिणीचं लग्न आहे. पण तुझ्या फॅमिली फंक्शनमध्ये मी कसा येणार ना? का नाही येणार? तूही आता माझी फॅमिली आहेस. आय मीन फ्रेंड आहेस, ती दाताखाली जीभ चावत बोलली. विशाखा, इथे काम किती आहे बघ. तुला हा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण करून दुसरा प्रोजेक्ट मिळवायचा ना? तो टाळाटाळ करत बोलला. कारण तो जर न्यूयॉर्कला गेला तर आर्याला भेटल्याशिवाय राहणार नाही हे त्याला माहीत होतं. आणि एकदा जर दोघे समोरासमोर आले तर पुन्हा दूर जाणं कठीण होईल आणि म्हणून तो जात नव्हता. प्लीज विशाखा, मी नाही येऊ शकत. आजोबांचं नुकतंच ऑपरेशन झालंय. त्यांना असं सोडून इतक्या लांब जाणं बरोबर नाही. पण फक्त आठवड्याभराचाच प्रश्न आहे प्लीज, ती त्याला फोर्स करत बोलली. विशाखा, ट्राय टू अंडरस्टँड मी. मला काही माहीत नाही. आपण दोघे जातोय आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. बाय, असं म्हणून ती केबिनच्या बाहेर निघून गेली. इकडे परेशच्या फ्लॅटवरती शर्विल आणि परेश बसले होते. काय झालं बॉस? विशाखा न्यूयॉर्कला जायचं म्हणतीये. कशासाठी? तिच्या मामे बहिणीचं लग्न आहे. मग? मी नाही म्हटलं पण ती ऐकायला तयार नाही. जा, परेश बोलला. पण आर्या? त्यांना भेटू नका. तसंही त्यांना कोण सांगणार की तुम्ही तिथं आला आहात म्हणून? विशाखा मॅडमला नाराज करायला नको. बर, शर्विल विचार करत बोलला. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जाईल का आता?
शर्विल तिकडे पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही जर आम्हाला कमेंट करून सांगितलं तर मला फार आनंद होईल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.